नमस्कार ताई, सांगा तुम्ही एक परिचय करून द्या आणि आपण कुठं आलो ते सांगा. मी क्रांती सतीश मोरे, अहमदाबाद तालुका भालकी जिल्हा बिदर या गावामध्ये आपण आहोत. आणि शेतामध्ये पीक येत नव्हतं, कारण सर्व शेतातलं पाणी हे एका साईडला येऊन या ठिकाणी चवळ पकडत होतं. तर त्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण विश्वनाथ दहे सरांना इथं आज बोलवलं होतं आणि त्यावर त्यांनी बरेचशा उपाययोजना आम्हाला सांगितलेल्या आहेत. हां, नमस्कार. मी विश्वनाथ दहे. त्याच्यावर एकमेव पर्याय म्हणजे शेतात चर काढणे. चर काढून जास्तीचं पाणी काढून देणे हा एक माझा सल्ला राहील. कसा की शेताच्या शेवटच्या टोकाला दोन्ही बाजूला चर काढून ते पाणी एकत्र आणायचं आणि ह्या चरामध्ये जागोजागी 50-100 फुटावर एक शेततळ्या टाईप छोटे जलताराचे खड्डे करायचे आणि जलताराच्या खड्ड्यामध्ये ते पाणी मुरवायचं. उरलेलं पाणी त्या चरामधून येईल ते इथं एक बोर घ्यायला मी सुचवलेलं आहे आणि त्या बोरच्या केसिंगला छिद्र पाडून या चरामधून येणारं पाणी त्या बोरमध्ये पूर्ण ओढल्या जाईल. इथं 600 फूट गेलं तरी पाणी लागत नाही असा यांचा अनुभव आहे. परंतु आपण आता शेतातलं पाणी जे काही चरामधून येणार आहे, दोन्ही साईडच्या चरामधून इथल्या बोरमध्ये आपण पाणी जिरवण्यासाठी बोर पाडवत आहोत, पाणी लागण्यासाठी नाही. त्या बोरच्या केसिंगला छिद्र पाडून त्याला जाळी लावून त्याच्या बाजूनं बोल्डर दगड वगैरे टाकून ते पाणी तिथं चराचं पाणी पावसाळ्यात येणार आणि त्या 600 फूट खोल असलेल्या बोरमध्ये ओढल्या जाणार पूर्ण पाणी. आणि भर पावसामध्ये, पडत्या पावसामध्ये या शेतातलं पाणी निघून गेल्यामुळं, निचरा झाल्यामुळं ह्या शेत वापसा कंडिशनमध्ये राहणार आणि पिकाची कंडिशन चांगली राहणार आहे. हा एक प्रश्न आहे. आणि सुदैवानं ह्यांना पाणी चांगलं लागलं तर याचं पाणी वापरून यांना बागायती शेती पण करता येईल. आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचं शेत आहे तिथून त्यांना लिफ्ट करून इथं एक शेततळ्याचा पण पर्याय सांगितलेला आहे. जलताराचे खड्डे हे एंडला तर घेतच आहोत आपण, परत वरच्या भागात यांचंच शेत असल्यामुळं त्या शेताच्या शेवटच्या उताराला पण काही जलताराचे खड्डे घेऊन त्या शेतातलं पाणी तिथंच जिरवलं तर या पूर्ण शेतातलं पाणी शेतातच जिरून मुरमामध्ये, खडकामध्ये जाऊन त्याचा वॉटर लेवल वाढणार आहे आणि यांच्या पाण्याची लेवल वाढण्यासाठी आणि वापसा कंडिशन येऊन पीक परिस्थिती बदलण्यासाठी ह्यांना मदत होणार आहे. हे पाण्याच्या पुनर्भरणाचं महत्त्व आणि त्याची उपाययोजना कशा करायच्या त्या प्रत्यक्ष समजून सांगण्यासाठी ताईनं विनंती केल्यामुळं मी इथं आलेलो आहे आणि सर्वांना मी बऱ्याच शेतकऱ्यांना समजून सांगितलेलं आहे आणि सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे ते यापुढे करणार आहेत आणि नंतरच्या जुलै ऑगस्टमध्ये मी ते पाहायला पण येणार आहे.